अध्यक्ष वगैरे आहेत, पण मराठीबद्दल असं म्हटलं जातं, राखड देशा कणखर देशा दगडांच्या देशा, त्या अर्थानं ते मराठीचेच आहेत. म्हणजे ते भूगोलातले जरी असले तरी त्यांचं जे ज्ञान आहे साहित्याच्या बाबतीत ते खरंच खूप जाणतं आहे. त्याच्यामुळे त्यांनी किती म्हटलं आम्ही दगडधोंड्याचे असतो तरी आम्हाला माहिती आहे तुम्ही कशा प्रकारच्या दगडधोंड्याचे आहात ते. तर तुम्हाला साधेशी अशी एक कविता सादर करतोय जी कुसुमाग्रजांचीच आहे, तुम्हाला आवडणार आहे अशी कविता. पुरे झाले चंद्रसूर्य, पुरे झाला तारा, पुरे झाले नदी नाले, पुरे झाला वारा. मोरासारखा छाती काढून उभा राहा, जळासारखा नजरेत नजर बांधून पहा. सांग तिला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा. शेवाळलेले शब्द आणि यमक छंद करतील काय, डांबरी सडकेवरती श्रावण इंद्रधनू बांधील काय. उन्हाळ्यातल्या ढगासारख्या हवेत राहशील फिरत, जास्तीत जास्त 12 महिने बाई बसेल झुरत. नंतर तुला नवीन चिठ्ठी आल्याशिवाय राहील काय, म्हणून म्हणतो जागा हो जाण्यापूर्वी वेळ. प्रेम नाही अक्षरांच्या भातुकलीचा खेळ. प्रेम म्हणजे वणवा होऊन जळत जाणं, प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत राहणं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती कोसलेलं, मातीमध्ये उगवून सुद्धा मेघांपर्यंत पोहोचलेलं. शब्दाच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस, बुरजावरती झेंड्यासारख्या फडकू नकोस. उधळून दे तुफान सगळं काळजामध्ये साचलेलं. प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती कोसलेलं. या कवितेवरती ही कुसुमाग्रजांची कविता आहे. त्या कवितेवरती अनेक प्रेमवीरांनी प्रेम केलं, मराठी भाषिकांनी, मराठी रसिकांनी अनेकांनी प्रेम केलं. अशी ही कविता आज मी मराठी भाषेबद्दल बोलणार आहे, कारण मराठीचा शिक्षक म्हणून तो माझा अधिकार आहे. त्याच्यामुळे कार्यक्रम 10 मिनिटं इकडे तिकडे झालं तरी चालेल, पण मी तो बोलणार आहे. सगळ्यात महत्वाचं आपल्याला विवा शिरवाडकर मगाशी सरांनी सांगितलं की विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. खरं तर गजानन रंगनाथ शिरवाडकर हे त्यांचं मूळ नाव, पण दत्तक केल्याच्या नंतर विष्णू वामन शिरवाडकर असं त्यांचं नाव झालं. 1912 मध्ये म्हणजे 27 फेब्रुवारी 1912 मध्ये पुण्यात त्यांचा जन्म झाला. आणि त्याच्यानंतर मगाशी सरांनी सांगितलं की ज्ञानपीठ पुरस्कार, पद्मभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं. इतकंच नव्हे तर महाराष्ट्र सरकारनं त्यांच्या साहित्याचा जो काही महत्वाचा भाग किंवा साहित्याबद्दल आदर म्हणून महाराष्ट्र सरकारनं असं ठरवलं की 27 फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करूयात. आणि तिथपासून आपण मराठी राजभाषा दिन म्हणून विवा शिरवाडकरांचा जन्मदिवस साजरा करतो. मगाशी तुम्हाला बऱ्याचशा मराठी मुलांना आणि मराठी रसिकांना हे माहितीही नसेल की विवा शिरवाडकर आणि कुसुमाग्रज दोन्ही एकच आहेत. मग हे विवा शिरवाडकर आणि कुसुमाग्रज कधी, तर विवा शिरवाडकर म्हणून त्यांनी जे लेखन केलं ते सगळं लेखन हे विवा शिरवाडकर म्हणून केलं. आणि ज्या कविता लिहिल्या त्या कविता कुसुमाग्रज म्हणून लिहिल्या. आणि म्हणून बघायला 2 ठिकाणी आपण जे टोपणनाव म्हणतो ते टोपणनाव कुसुमाग्रज आहे. मगाशी हे बहिणीचं नाव असल्यामुळे कुसुमाग्रज या नावाने त्यांनी कविता लिहिल्या. आपण बघायला मगाशी अभिजात भाषेचा उल्लेख झाला की अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाला, पण बऱ्याच जणांना अभिजात भाषा म्हणजे काय हेच माहित नसतं, किंवा अभिजात भाषा मिळाल्याच्या नंतर दर्जा मिळाल्यानंतर काय होतं हे देखील माहिती नसतं. थोडक्यात सांगतो, अभिजात भाषा म्हणजे काय, तर अभिजात भाषा ही अशी भाषा आहे की जी प्राचीन भाषा आहे, शिवाय तिला स्वतःचा असा इतिहास आहे. अशा अनेक स्वतःचा इतिहास असणाऱ्या आणि प्राचीन असणाऱ्या भाषांना अभिजात दर्जा हा आधीपासून काही भाषांना मिळाला होता. मराठी भाषेला तो मिळालेला नव्हता. अनेक जण त्यासाठी प्रयत्न करत होते. आणि तुमच्या आमच्या प्रत्येकासाठी अभिमानाची गोष्ट ही आहे की 2024 मध्ये आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. हा प्रत्येक मराठी भाषिकासाठी, मराठी वापरणाऱ्यासाठी आणि मराठी बोलणाऱ्यासाठी हा अभिमानाचा विषय आहे. इतकंच नव्हे तर अभिजात भाषिका दर्जा मिळाल्यानंतर काय होईल, तर अभिजात भाषिका दर्जा मिळाल्याच्या नंतर
अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय म्हणून सरकारकडनं त्या भाषेसाठी काही अनुदान येतं. इतकंच नव्हे तर जे लेखक आहेत, कवी आहेत, नवोदित लिहिणारे लेखक आहेत, त्यांच्यासाठी पुरस्कार जाहीर केले जातात आणि एक सगळ्यात महत्वाचा एक शिक्कामोर्तब होतो ही अभिजात भाषा आहे आणि तो त्या भाषेचा दर्जा आपल्याला 2024 मध्ये मिळाला आहे. हे आपल्या सगळ्यांसाठी खरंच अभिमानाची गोष्ट आहे. इतकंच नव्हे तर अगदी मराठी भाषा संत ज्ञानेश्वरांपासून ते संत तुकारामांपर्यंत, तुकारामांपासून ते जनाबाईंपर्यंत, नामदेवांपर्यंत आणि अगदी आत्ताच्या बहिणाबाईंपर्यंत सगळ्यांपर्यंत मराठी भाषा ही रुजली आहे. एक शेवटचं उदाहरण सांगतो आणि थांबणार आहे की मराठी भाषा, मराठी बाणा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जे आपण ऐकतो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक छोटासा किस्सा सांगणार आहे, प्रसंग सांगणार आहे आणि थांबणार आहे. मराठी माणसाला मला असं प्रश्न पडायचं की मराठी माणसाला छत्रपती शिवाजी महाराज कधी माहिती होता. मला असं वाटतं की चौथीत गेल्याच्या नंतर, कारण चौथीत इतिहास आहे. 8-9-10 वर्षाचा एखादा मुलगा झाला त्याला शिवाजी महाराज माहिती होता. पण हा एक प्रसंग घडला आणि त्याच्यानंतर आम्हाला कळलं की शिवाजी महाराज कधी माहिती होतात. आमच्या घरी भावाचा एक मित्र आला होता. त्याच्या मुलीला 21 वर्ष झालं होतं आणि त्यांचा वाढदिवस होता. ही आली त्या भावाच्या मित्राच्या गडीवरती ती उभी, म्हणजे तिला गडीवरती घेतलं होतं आणि समोर आपल्या घराच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे भिंतीवरती. त्या तिच्या वडिलांनी विचारलं मला शिवाजी महाराज कुठे आहे. तिने समोर बोट दाखवलं. तर माझ्या भावाला आणि आम्हाला असं वाटलं की छत्रपती, त्या लहान मुलाला एवढे छत्रपती शिवाजी महाराज कुठून कळणार, कारण लहान मुलाला काही विचारा समोरच बोट दाखवतं. भावानी तिला स्वतःच्या कडेवरती घेतलं आणि तो असा फिरला की तिच्या समोर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा नसेल, दुसरी प्रतिमा असेल आणि त्याला विचार आता शिवाजी महाराज कुठे आहेत. तो घरातल्या घरात फक्त हसला आणि त्याने त्या मुलीला विचारलं बाळा शिवाजी महाराज कुठे आहेत. त्या मुलीचा चेहरा मला अजूनही आठवतोय. तिचे असे डोळे लगाम इकडे बघायला लागली आणि पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांकडे तिने जेव्हा बोट दाखवलं तेव्हा आम्हाला पहिल्यांदा कळलं की छत्रपती शिवाजी महाराज समजण्यासाठी चौथीचा याची गरज नाही, तर ते नाव मराठी रक्तातच भिडलेलं आहे आणि हे मराठी रक्त आहे. त्या मराठी रक्ताचा बाणा वेगळा आहे, मराठी भाषेचा बाणा वेगळा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वेगळा आहे आणि तो मराठी मातीतला आहे. त्यासाठी पुन्हा एकदा मला मराठी भाषेच्या आणि मराठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.